नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहे अंकाई टंकाई या सिरीज मधला अंकाईगड हा पाहण्यासाठी, जो माझा 426 426 नंबर किल्ला आहे. 426 नंबर किल्ला आहे व आपण आता हा गड पूर्ण पाहणार आहे. तर चला अंकाई टंकाई या सिरीज मधला आपण अंकाईगड पाहून घेऊ. अंकाई टंकाईचे आपण पाहिलेला आहे. हा टंकाई आणि हा अंकाई हे पाहू शकतो. या ठिकाणी अंकाई लेणीचे असा बोर्ड लावण्यात आलेला आहे. हे पाहू शकतो. या ठिकाणी असा बोर्ड लिहिलेला आहे. भारतीय पुरातत्व खात्याच्या अंडर हा किल्ला आहे व आपण आता किल्ला चढण्यास सुरुवात करत आहे. पायऱ्या अशा व्यवस्थित मार्गाने वरपर्यंत आहेत. वर जात असताना या ठिकाणी डाव्या बाजूस एक आपणाला मंदिर पाहायला भेटत आहे. हे पाहू शकतो. आपणाला एक असं लेणं पाहायला भेटत आहे. हे पाहू शकतो. असं गड चढताना ते टाक व हे एक लेणं. ह्या ज्या लेण्या आहेत त्या आपण येताना करणार आहे. प्रथम आपण अंकाई करणार आहे व नंतर टंकाई करून ह्या लेण्या करून खाली उतरणार आहोत आपण. हे पाहू शकतो. असं परिसर आहे. जाऊन आपण पहिल्यांदा अंकाई करून नंतर या खिंडीत येऊन हा असा टंकाई करणार आहे. दोन्ही एक 20 मिनिटांनंतर आता आपण या खिंडीतल्या दरवाजावर आलेलो आहे व आता मनमाड दरवाजा पाहणार. त्यानंतर आपण अंकाईवर चढण्याला सुरुवात करणार. खिंडीत पोचलेलो आहे आपण आणि अशा प्रकारे दोन्ही किल्ल्याच्या मधोमध खिंड आहे. तिथं आलो आणि पहिला दरवाजा क्रॉस केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लगेच दुसरा दरवाजा पाहायला भेटत आहे. पाहू शकतो आपण असा प्राचीन अवशेष असणारा दुसरा. या ठिकाणी पहारेकरांच्या देवड्या आहेत दोन्ही बाजूला. असं चढताना थोडासा त्रास झाला, परंतु या ठिकाणी आल्यानंतर आपणाला आपला थकान पूर्ण नाहीशी झालेली आहे. या ठिकाणी असा आणि पाहू शकतो आपण खिंडीमध्ये आल्यानंतर आपणाला या ठिकाणी मनमाड दरवाजा पाहायला भेटतो. खाली मनमाड शहर आपणाला या ठिकाणावरून पाहण्यास भेटते. प्रथम व टंकाई यामध्ये जी खिंड आहे तिथे हा मनमाड दरवाजा येतो, जो आलेला आहे खालच्या या साईडून, म्हणजे आपण ज्या साईडून आलो त्याच्या विरुद्ध साईडून हा दरवाजा आलेला आहे. तर समोरच्या बाजूस आपणाला मनमाड शहर पाहायला भेटत आहे. त्याच्यामुळे या दरवाजाला मनमाड दरवाजा असे नाव देण्यात आलेले आहे. अंकाईवर जात असताना या ठिकाणी आपणाला एक लेणी पाहायला भेटत आहे. लॉक आहे सध्या तिला. व तसंच पुढं आल्यानंतर वरच्या बाजूस सुद्धा एक लेणी. थोडा रस्ता अवघड आहे, तीही पाहू आपण. ही एक लेणी आणि वरच्या बाजूस एक लेणी आहे. हे पाहू शकतो. असे कातळात कोरलेल्या पायऱ्या पाहायला भेटत आहे. हे असं पाहायला भेटत आहे. लेण्यांच्या पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपणाला एक असं पाणी टाकं किंवा लेणं पाहायला भेटत आहे. अर्धवट कोरलेलं आहे. या बाजून सुद्धा वर जाण्यासाठी रस्ता आहे, परंतु आपण मेन जो रस्ता आहे त्या रस्त्याने जाणार आहोत. व शिवराज व संतोष साहेब यांना आपण आता निरोप घेऊन आपण आता वरच्या गडाच्या दिशेने जात आहे अंकाईला. या लेण्या पाहिलेल्या आहेत व आता आपण मुख्य गडाकडे समोरच्या टाक्यापासून पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक आपणाला
बुजलेलं खांबटाकं म्हणजे अर्धवट बुजलेलं खांबटाकं पाहायला भेटत आहे. 2 खांबावर आहे. त्या बाजूला एक, समोरच्या बाजूची एक खांब आहे. या किल्ल्यांवरील अगस्ती मुनींचा आश्रम, ब्राह्मणी, जैन लेणी या किल्ल्यांचे प्राचीनत्व सिद्ध करतात. मनमाडपासून केवळ 10 किलोमीटर अंतरावर आणि धार्मिक स्थान असल्यामुळे किल्ल्यावर सुट्टी या दिवसात भाविकांचा वावर असतो. त्यामुळे सकाळी लवकर अंकाई किल्ला पाहून मग टंकाई किल्ला पाहावा, कारण अंकाईवर गर्दी असते परंतु टंकाईवर फारसे कोण पर्यटक येत नाहीत. पहिल्या दरवाज्यातून आपण आत आल्यानंतर या ठिकाणी दोन्ही बाजूला आपणाला पहारेकर यांच्या देवड्या आल्यानंतर आपणाला या ठिकाणी पहिल्या दरवाज्यातून आत आल्यानंतर या ठिकाणी आपणाला एक अशी लेणी पाहायला भेटत आहे. हे पाहू शकतो आपण, जैन तीर्थकार यांची लेणी आहे. पाहू शकतो असं आत घाण आहे त्याच्यामुळे आपण आत जाऊ नाही शकत. त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश यांची मूर्ती आहे, परंतु वटवाघळांची संख्या खूप आहे त्याच्यामुळे आपण आत जाऊ शकत नाही. हे पाहू शकतो असं या ठिकाणी कोरण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. या ठिकाणी एक पाण्याचं टाका आहे व हे पाहून आपण आता वरच्या बाजूस दुसरा दरवाजा आहे, त्या बाजूला आपण आता प्रस्थान करत आहोत. असं पाहायला भेटत आहे व पुढे आल्यानंतर दुसरा दरवाजा आपल्याला पाहायला भेटत आहे. हे पाहू शकतो. आता इथून आपला जो मार्ग आहे तो खडतर आहे. जसं आपणाला तिकोना किल्ला किंवा देवगिरीच्या ज्या आतील पायऱ्या आहेत त्याच पद्धतीच्या या ठिकाणी आपणाला आता पायऱ्या चालू होणार आहेत. थोडा अवघड टप्पा आहे. ठीक आहे, करून घेऊ आपण. हा असा भाग या ठिकाणचा पाहायला भेटत आहे. चल, दुसऱ्या दरवाज्यातून आपण आता वरती जात आहोत. या ठिकाणी थोडासा अवघड आहे, अवघड टप्पा आहे. आपण चौथ्या दरवाजापाशी आल्यानंतर या ठिकाणी आपणाला एक अशी देवीची मूर्ती या ठिकाणी पाहायला भेटत आहे. पाहू शकतो आपण. या ठिकाणी अनकाई गाव खाली पाहायला भेटत आहे आपल्याला. समोर टंकाई गड. अशा पायऱ्या प्राचीन पाहायला भेटत आहेत. हे पाहून आपण आता या दरवाजापाशी तो 6 नंबर दरवाजापाशी पाहायला भेटत येते. आपणाला तिकोनाच्या ज्या पायऱ्या आहेत
त्याची आठवण या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही. खूप मोठा गड आहे व आपण आत्ताशी चढत आहे व बघण्यासाठी सुद्धा आपणाला खूप मोठ्या प्रमाणात अवशेष आहे. खूप वेळ जाणार आहे आपला. याची एक वास्तू पाहायला भेटते आपणाला या ठिकाणी. बघू आपण येताना पाहू. असं या ठिकाणी ही वास्तू पाहायला भेटत आहे. आणि लेणी आहेत. हा जो लेणीचा समूह आहे खूप मोठा आहे. जवळपास 5 ते 6 कप्पे आहेत आतमध्ये. सध्या या ठिकाणी गुरांना बांधण्याचं काम करतात स्थानिक लोक. ठीक आहे, आपण पाहू. प्रथम या बाजूला जे पाण्याचे टाकं वगैरे ते पाहून येऊ. हे पाहू शकतोय आपण. या ठिकाणी एक पाण्याचं टाकं आहे. सध्या याचा वापर चुना मिक्स करण्यासाठी केला जातो. पाठीमागच्या बाजूस पाहू आपण काय भेटते का पाहायला. एक असं हे सीतामाईचा एक असं बोललं जातं इथं मंदिर. हे सध्या बंद आहे. ठीक आहे, पण बाहेरून तरी पाहून घेऊ आपण. अनकाई डोंगरावर अगस्ती ऋषींचा आश्रम होता. किल्ल्यावर असलेली ब्राह्मणी लेणी आणि किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली 10व्या ते 12व्या शतकातील जैन लेणी किल्ल्याचे प्राचीनत्व सिद्ध करतात. या किल्ल्याची निर्मिती 12व्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या कारकिर्दीत झाली असे मानले जाते. 1635 मध्ये मुघलांनी हा किल्ला लाच देऊन जिंकला होता. सुरत औरंगाबाद या व्यापारी मार्गावरचा महत्त्वाचा किल्ला असल्यामुळे मुघलांच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. मुघलांकडून हा किल्ला निजामाकडे गेला. 1752 मध्ये भालकीच्या तहानुसार हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. 1818 मध्ये इंग्रजांनी शेवटी हा किल्ला जिंकून घेतला. अंकाई गावातून सुरुवात केल्यानंतर आपणाला प्रथम लेणी पाहायला भेटतात व लेणी पाहून झाल्यानंतर आपण दोन्ही किल्ल्यांच्या मध्ये जी खिंड आहे त्या खिंडीमध्ये पोहोचतो. प्रथम आपण अंकाई किल्ला पाहावा व नंतर टंकाई किल्ला पाहावा. खिंडीच्या मध्ये आल्यानंतर आपणाला प्रथम मनमाड दरवाजा लागतो. तो पाहून झाल्यानंतर डाव्या हाताला आपणाला लेणी पाहायला भेटतात. तसेच खामटाकी आहेत. ती पाहून झाल्यानंतर आपण आपला गड चढण्यास सुरुवात केल्यानंतर प्रथम दरवाजा लागतो व सर्व दरवाजे पाहून झाल्यानंतर वरील बाजूस आल्यानंतर आपणाला आश्रम भेटतो. आश्रमाच्या पुढे आल्यानंतर आपण आता या अशा पाण्याच्या टाक्यापाशी आलेलो आहे व या ठिकाणी एक आपणाला समाधी पाहायला भेटत आहे. या तलावास काशी तळे असे म्हणतात. स्थानिक लोक या तलावात आंघोळ करून अगस्तींच्या आश्रमात जातात. काशी तलावाच्या मध्यभागी असलेली समाधी अगस्ती ऋषींची आहे असे म्हणतात. याशिवाय तलावाच्या काठी अजूनही काही समाधी आहेत. तलावाच्या समोर दूरवर आपल्याला एक मोठी वास्तू दिसते. त्या वास्तूकडे जाताना आपल्याला 2 तलाव लागतात. वास्तू भव्य असून तिच्या मधोमध एक बांधीव पण कोरडा तलाव आहे. या वाड्याचे छत कोसळले असून फक्त कमानी उरले आहेत. वाड्याच्या रचनेत चौकोनी बुरुजासारखा भाग आहे. त्यात एकमेव खोली पाहायला भेटते. वाड्याच्या एका टोकाला पांढरा रंग देऊन पिराची स्थापना करण्यात आली आहे. वाडा पाहून अगस्ती गुहेच्या वर असलेल्या टेकडीवर चढायला सुरुवात करावी. टेकडी चढताना उजव्या बाजूला खाली प्रचंड मोठा बांधीव पण कोरडा तलाव दिसतो. टेकडीवर ध्वजस्तंभ सोडल्यात कुठल्याही प्रकारचे अवशेष आपणाला पाहायला भेटत नाही. आता आपण या ठिकाणी हा जो वाडा आहे खूप मोठा वाडा आहे व आता अवशेष खूप आहेत तो पाहणार आहे. तर आपण पाहू शकतोय आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी अशा या देवड्या पाहायला भेटतात. छोट्या छोट्या देवड्या म्हणण्यापेक्षा असे वास्तू अनेक आहेत. अंकाई गडाच्या शेवटच्या भागात हा वाडा आहे. आता आपण तो पाहण्यासाठी आलो आहोत. वाडा खूप मोठा व भव्य आहे हे पाहू शकतोय. वाड्याचे छत काळाच्या ओघामध्ये पडलेले आहे परंतु त्याच्या भिंती व्यवस्थित आपणाला पाहायला भेटतात. आपण या नाशिक दौऱ्यामध्ये अंकाई टंकाई
माणिकपुंज, नस्तनपूरचा भुईकोट किल्ला म्हणजेच खोजाराजाचा किल्ला व जातेगावचा गिरिदुर्ग असे किल्ले करणार आहोत. या ठिकाणी एक रूम आहे छोटीशी बघा. आपण आता या वाड्याच्या सर्वोच्च भागात आलेलो आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणावरून पूर्ण अंकाई गड व आजूबाजूचा परिसर या ठिकाणी व्यवस्थित असा पाहायला भेटतो. पूर्ण वाडा व्यवस्थित या ठिकाणी पाहायला भेटतो. अंकाई टंकाई गड पाहण्यासाठी साधारण आपणाला 4 तासाची वेळ कमीत कमी आपल्या हातात पाहिजे. तर आपणाला अंकाई टंकाई आणि त्याच्या बाजूला ज्या अंकाईच्या लेण्या आहेत त्या व्यवस्थित पाहून आपल्या व्यवस्थित होतात. अंकाई गावातून साधारण पाऊण तासामध्ये आपण अंकाई किल्ल्यावर पोहोचून जातो व किल्ला पाहण्यासाठी साधारण अंकाई किल्ला पाहण्यासाठी 1 तास व टंकाई किल्ला पाहण्यासाठी साधारण 1 ते 1.5 तासाचा वेळ आपणाला लागतो. टंकाई किल्ल्याचे पठार खूप मोठ्या प्रमाणात मोठे आहे. समोरचं वरचं जे झेंडा आहे त्या ठिकाणी जाऊन आपण आपली गडफेरी पूर्ण करू. ठिकाणचं हे जे पाण्याचं टाक आहे हे व्यवस्थित आहे परंतु सध्या बुजलेलं आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी पाणी साठत नाही. चिनपट खेळ आपणाला असे पाहायला भेटत आहेत. पटखेळ इम्पॉर्टंट आहे. हे खेळतात त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळचे खेळ. आणि ते पाणी पिण्यासाठी मिळेल. होय. पाणी आणायला पहारेकरी आहेत ना, हां. ते जागेवर बसून तिथं पाणी पिऊ शकतो, म्हणजे उठून जाता नाही येणार. बरोबर बरोबर. या ठिकाणी आपणाला महादेवाची पिंड व्यवस्थित अशी पाहायला भेटत आहे. या ठिकाणी 1-2 महादेवाची पिंड, हे नवीन काळात बाजूला केलेले बांधकाम. आता आपला अंकाई पूर्ण पाहून झालेला आहे व आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. वरच्या गडावर जाण्याची काही आवश्यकता नाही, कारण वरच्या बाजूस कोणत्याही प्रकारचे अवशेष नाहीत. आपण आता अगस्ती ऋषींचा जो आश्रम आहे त्या ठिकाणी आलेलो आहे दर्शनासाठी. हे पाहू शकतो खूप मोठ्या या गुहेमध्ये आश्रम आहे अगस्ती ऋषींचा. या ठिकाणी दत्त मंदिर सुद्धा आहे. हे पाहू शकतो तिरुपती बालाजीची या ठिकाणी आहे व असा परिसर. ही अशी रूम आहे आतल्या बाजूस. खूप मोठा रूम आहे परंतु या ठिकाणी घरे बांधली जातात. आपण आता अंकाई उतरायला सुरुवात केलेली आहे व टंकाईवर जे एक पाण्याचं टाक राहिलेलं आहे ते आपण आता पाहणार आहोत. वर या ठिकाणी आपणाला अशी ही एक टॉयलेटची सोय केलेली पाहायला भेटत आहे, जुनी प्राचीन काळातील व्यवस्थित पाहिली तर आपण. व या बाजूला एक असा रूम पाहायला भेटत आहे. हे सर्व पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. हे पाहू शकतो वरून आपण असं दिसत आहे आपणाला अंकाई टंकाई. हे पाहू शकतो आपण आता या दरवाजापाशी आलेलो आहे. चल आपण आता आलेलो आहे बऱ्यापैकी खाली.
अंकाई टंकाई पाहून आपण आता खाली आलेलो आहे. काही या किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या चॅनल जे ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर शेजारची जी घंटा आहे तिला दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तोपर्यंत बाय बाय. जय शिवराय, जय महाराष्ट्र. नमस्कार आणि शिवसकाळ मंडळी. आज आपण आलेलो आहे अंकाई टंकाई या सिरीजमधला टंकाई हा किल्ला पाहण्यासाठी. व आज हा टंकाई किल्ला पाहण्यावर आज आपल्यासोबत आहे वारकरी सह्याद्रीचा हा यूट्यूब चॅनल मध्ये आहे शिवराज. तर तुझ्या चॅनल बद्दल थोडं माहिती सांग. माझ्या यूट्यूब चॅनलचं वारकरी सह्याद्रीचा असे नाव आहे. पाहू शकतो समोरच्या बाजूस आपल्याला बलदंड असणारा अंकाई. टंकाईवर आपणाला या ठिकाणी कातळातल्या पायऱ्या व्यवस्थित पाहायला भेटत आहेत. व या ठिकाणी पाणी जाण्याची सोय. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर व्यवस्थित पाणी जे आहे या ठिकाणी व्यवस्थित पाण्याचा निचरा ज्या खालच्या टाक्या आहेत त्या टाक्यांपर्यंत व्यवस्थित जाण्याची सोय या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे त्या काळी आपण पाहू शकतोय पाणी साठवण्याची किंवा पाण्याचा वापर करण्याची जी पद्धत आहे खूपच काटेकोरपणे पाळण्यात आलेली आहे. या ठिकाणी ही 3 पाण्याची टाकी आपणाला पाहायला भेटत आहे. व या ठिकाणी जे आहे हे खांबटाकी आहेत. या ठिकाणी पाहू शकतो आपण. व आपण खालीसुद्धा जाऊन पाहू. व त्याच्या पुढच्या बाजूस आल्यानंतर याही पाण्याच्या टाकी जे आहेत त्याला खांब आहेत. मग आपण व खाली जाऊन आपण दाखवू. या ठिकाणी एक बुरुज पाहायला भेटते वर जाण्यासाठी आपणाला. व असा हा या ठिकाणी पायरी मार्ग पाहायला भेटत आहे. हे पाहिलं तर आपणाला खांबटाकी पाहायला भेटत आहेत. होऊ शकतो आपण या बाजूला 3 खांब आहेत. या ठिकाणी 3 पाण्याचा टाक्यांचा जो समूह आहे तो जर पाहिला तर अप्रतिम या ठिकाणी असं पाहू शकतो आपण. मला अशा पायऱ्या व्यवस्थित पाहायला भेटत आहे. या ठिकाणावरून पाहायला भेटत आहे. अंकाईला एकूण 7 महाकाय दरवाजे आहेत. ते सर्व पार करून आपण वर जातो. या ठिकाणी वैशिष्ट्य पाहिलं तर खोबणी आहे. जशी आपल्याला भैरवगडाला आहे मोरोशीच्या त्या टाईप. व सरळ आपण या ठिकाणावरून अशा कातळ टप्प्यातून सरळवर जात आहोत. आपण आता किल्ल्याच्या बऱ्यापैकी वरच्या भागात आलेलो आहे. थोडासा राहिलेला आहे पॅच. व या ठिकाणी भारतीय पुरातत्व खात्याने व्यवस्थित असं याचं जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे बोलू शकतो आपण. आपण गडाच्या वर पोहोचलेलो आहे. हे आहे महाराजा. मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील एकूण 72 किल्ले आहेत. त्याच्यातील माझे 50 किल्ले झालेले आहे. बाकीचे मी करणार आहे.
लवकरच. चला तर मग हा किल्ला आज बघूया. चला. तर आता महादरवाज्यातनं आता आपण जात आहे. आता येथून आपण जाणार आहे व वर टंकाई किल्ला आपण पूर्ण एक्सप्लोर करणार आहे. तर चला आता आपण जाऊया. महादरवाज्यातून आत आल्यानंतर या ठिकाणी दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्या आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे व पहारेकऱ्याच्या देवड्या पाहून आपण आता पुढील बाजूस अशा अरुंदर वाटेतून आत गडामध्ये प्रवेश करतो. या ठिकाणी असं पाहू शकतो काहीतरी खोदण्याचा प्रयत्न केलेला आहे व आता आपला गडामध्ये प्रवेश होत आहे. मी पाहू शकतो असं या ठिकाणी पाहायला भेटत आहे. टंकाईचं पठार खूप मोठं आहे, पाहण्यासाठी अवशेष आहेत. वरती आल्यानंतर या ठिकाणी आपणाला पाण्याची टाकी पाहायला भेटत आहे. तशी या बाजूला पाहू शकतो पाण्याचं टाकं आहे व याला 1 2 3 4 5 खांब आहेत. 5 खांब टाकं आहे. मावळ्यांची डिवडी पण नाही. नाही ना, त्याच्यानंतर चुन्याचं घाणं पण नाही. नाही चुन्याचा गाणं नाही. गिरणीचं जातं पण नाही. नाही. काय नक्की नियोजन ते सांगता येणार नाही आपल्याला त्याचं. टंकाईवरचं हे खूप मोठं पठार आपणाला पाहायला भेटत आहे. हे पाहू शकतो असं खूप मोठं पठार आहे. या ठिकाणी वाड्याच्या जोत्यांचे अवशेष पाहायला भेटत आहेत. हे असं आपल्याला मंदिर आहे, शिव मंदिर ते पाहायला जात आहे. हे पाहू शकतो खूपच या ठिकाणी व्यवस्थित आहे. पाहायला भेटत आहे. महादेवाचं मंदिर आहे. आपण आतमध्ये नंतर जाऊन पाहू. प्रथम बाहेरून मंदिराचे दर्शन घेऊ. हे पाहू शकतो असं महादेवाचं मंदिर आहे. जाऊया त्या ठिकाणी व्यवस्थित असा पॅक केलेला आहे. या ठिकाणी एक अज्ञात वीराची समाधी पाहायला भेटत आहे. अशी व या बाजूला पठार पाहायला भेटत आहे. दोन आहे तिथं, हे पाहू शकतो. एक आणि या ठिकाणी एक 2 पाणी टाकी समूह आहे या अंतिम भागात व या ठिकाणचा पुढे प्रवेश असा आहे. हे असं पाहू शकतो. ह्या बाजूची तटबंदी या भागातील ही जी वास्तू आहे ही आपण आता इथून पाहिलेली आहे व ही वास्तू पाहून आपण आता परतीच्या प्रवास आलेलो आहे. आपण महादेवाच्या मंदिरापाशी आलेलो आहे व आता आपण आत जाऊन मंदिराचे दर्शन घेणार आहे. तर चला आज आपण मंदिराच्या आत जाऊया. टंकाईवर आपणाला याचं पाण्याचं टाकं
पाहायला भेटत आहे. हे पाहू शकतोय आपण, एक पाण्याचं टाक आहे असं. शुद्ध पाणी, पिण्यायोग्य पाणी, अवश्य पेव पाणी. आपण आता हे खामटाकं पाहिलेलं आहे व या खामटाक्याच्या थोडं वरच्या बाजूस गेल्यानंतर या ठिकाणी आपणाला अजून एक टाकं पाहायला भेटत आहे. हे पाहू शकतोय, याचं बुजलेलं आहे. आपण आता हा दरवाजा व हे अवशेष पाहून परतीच्या प्रवासाला निघत आहे. टंकाईला पाहू शकतो आपण. टंकाईच्या तो जो बुरुज आहे, हा जो बुरुज पाहत आहे त्याच्या बॅक साईडला आपणाला पाण्याची टाकी आहे. जवळपास 6 आणि 2 8 खांब आहेत त्याला. तर असं हे खांब टाका आपण अवश्य करावी ही एक विनंती. व हे सर्व पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे. एका दिवसामध्ये अंकाई टंकाई हे पुण्याहून येऊन आरामशीर आपण पाहू शकतो. टंकाई या गडाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या चॅनल जय ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर शेजारची जी घंटा येतील दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तोपर्यंत बाय बाय.